आहात सगळे मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना मस्त असं तुम्ही थंबनेल तर पाहिलेलंच आहे, संक्रांतीविषयी मस्त असे जे काही पदार्थ असतात जे काही आपण बनवतो संक्रांतीला, तिळाची चिक्की, शेंगदाण्याची चिक्की, परत तिळाचे लाडू. तर म्हटलं चला आता जवळच आली संक्रांत आणि बनवून घ्यावं. तसं पण उद्या थोडंसं बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आजच सगळं जो सामान आहे बनवून घेते. आणि आम्ही गाडी घेतली, तो ब्लॉग मी अपलोड केलेला होता. तर त्या ब्लॉगच्या खाली एक कमेंट होती की तुम्ही गाडीच्या खाली निंबू म्हणजे टायर खाली जे काही निंबू असतो तो फोडला नाही का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी काही माहितीच नाही आणि जेवढं माहिती होतं तेवढं केलं. पण मग काय होतं ना, खुशी एवढी होती की त्यावेळेस म्हणजे आम्हाला ना भानच नव्हतं की करावं काय. ॲक्च्युली मी तर वळायचं म्हणजे आरूच्या पप्पांना विसरले होते. पहिले गाडीची पूजा केली आणि नंतर मग आरूच्या आजींनी मला जसं सांगितलं पूजाच्या विधी वगैरे, तसं स्वस्तिक वगैरे काढलं, 7 टिपके वगैरे ठेवलीत आणि म्हणजे जे आलं ते पद्धतीने केलं. सो निंबू वगैरेचं तर काही लक्षातच आलं नाही की फोडायचं वगैरे असतो. म्हणजे बाहेर जाताना जनरली पाहिलं होतं की नाही का ट्रिपला वगैरे कुठे आपण बाहेर जाऊ त्यावेळेस फोडतो, पण यावेळेस लक्षातही नाही आणि माहिती नव्हतं की फोडतात वगैरे, त्याच्यामुळे ते काही झालं नाही. सो असो, आता मला आहे ना मस्तपैकी जो आहे संक्रांतीचं आज मस्त लाडू वगैरे बनवून घ्यायचे, प्लस मुरमुऱ्याचे सुद्धा मला आज लाडू बनवून घ्यायचे. अगोदर मी ना तिळाचे लाडू बनवले होते, थोडेच बनवले होते एक डेमो म्हणून की कसे जमतात काय, कारण मी त्यावेळेस फर्स्ट टाइम केले होते आणि मग म्हटलं तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते. सो छान झाले होते आणि आमचे ते चक्क 2 दिवसात संपले, कारण थोडेच बनवले होते, एका वाटीच्या मापाने, एक छोट्या वाटीच्या मापाने बनवले होते. सो लवकर संपले ते, म्हणजे दुसऱ्या दिवशीच संपले 2 दिवसात. तर चला आज पुन्हा जे आहे मस्तपैकी सगळं बनवून घेते आणि चला काय कशी रेसिपी असणार आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत. चला सगळ्यात पहिले ना मी इथे तिळगुळाचे लाडू बनवायला घेतले. तर इथे ना मी ह्या वाटीने ना 2 वाटी तीळ घेतलेले आहे आणि याच वाटीने ना मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे आणि तूप कसं काय लागेल हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर सगळ्यात पहिले ना आपल्याला ही तीळ जी आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची, छान अशी तडतड तिचा आवाज येईपर्यंत छान आपल्याला तिला भाजून घ्यायची. आणि प्लीज तो बाजूचा जो किचनवरचा पसारा आहे तो इग्नोर करा, कारण आज मला मी मगाच म्हटले तुम्हाला सगळं सामान जो आहे संक्रांतीचा नाही का आपण चिक्की वगैरे सगळं बनवून घ्यायचं, त्याच्यामुळे मला जो सामान लागणार आहे गूळ, शेंगदाणे, परत तीळ वगैरे, किसायचं वगैरे, किसणे वगैरे मी सगळं काढून ठेवलं आहे जेणेकरून मला इझी जाईल बनवायला, त्याच्यामुळे प्लीज ते थोडं इग्नोर करा. आणि आता मी जे आहे इकडे ना मस्त अशी तीळ भाजून घेते आणि खाली ना आरूचं सारखं माझ्याशी गप्पा चालू होत्या, मम्मा हे काय, मम्मा ते काय, म्हणजे त्याचे इतके प्रश्न असतात ना की खूप जास्त. आता खाली जो आहे सगळा तो पसारा मांडून बसलाय बरं का, त्याची पुस्तकं आहेत, त्याच्यानंतर खेळणे वगैरे सगळं मांडून बसलाय आणि त्यातलंच तो मला विचारतोय. आता माहिती असलं ना की तरी तो इतकं म्हणजे विचारतो ना की विचारू नका, त्याचे प्रश्नच संपत नाही अजिबात. तर आता चला तीळ जी आहे ती मी ना छान अशी भाजून घेतली आणि हिला ना मी आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतली. तोपर्यंत आहे ना आपण जो गुळ आहे तो वितळून घेऊ. आता कढईमध्ये ना मी 1 चमचा म्हणजे जो पोहे खाण्याचा चमचा आहे, आता सगळ्या रेसिपी म्हणजे मी ज्या काही शेअर करते आता तुमच्याशी तर त्यांच्यामध्ये मी या चमच्याचा यूज करणार आहे. 1 चमचा मी याच्यामध्ये तूप टाकलेला आहे आणि हा गुळ जो आहे आपल्याला छान याच्यामध्ये ना मेल्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये दुसरं काही ॲड करायचं नाही आहे किंवा याला एक तारी पाक किंवा काय असं पण नाही बनवून घ्यायचं आहे, नॉर्मल असं त्याला ना मी आता वितळून घेते. त्याला अशा काहीशा पद्धतीने आपला पाक जो आहे तो रेडी झालेला आहे. याच्यामध्ये ना थोडासा फेस यायला लागला की लगेचच आपल्याला समजायचं की आपला पाक जो आहे रेडी झालेला आहे. आणि जी काही आपण नाही का हे घेतलेली होती, तीळ घेतलेली होती, ती थंड झाली पूर्णपणे आणि तिला सुद्धा मी आता याच्यामध्ये ॲड करून सगळं जे आहे छान एकजीव मिक्स करून घेते. इथून जी पण प्रोसेस असणार आहे ती आपल्याला खूप फास्ट करायची आहे, कारण तीळ आणि गुळाचं जे मिश्रण थंड झाल्यानंतर अजिबात जमत नाही, काही खूप असं घट्टसर तो गोळा तयार होतो, जमतच नाही काही त्याचं. त्याच्यामुळे आपल्याला हे जे लाडू आहेत ते गरम गरमच वळायचे असतात. तर चला आता आहे ना मी हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि एका ताटाला आहे ना मी खाली तूप लावून घेतलंय, कारण हे जे आपण मिश्रण टाकतोय गुळ वगैरे चिटकायला नको त्याच्यासाठी. सगळं जे आहे मिश्रण मी याच्यामध्ये टाकून देते तिळगुळाचं आणि लगेचच जे आहे आपल्याला गरम गरम याचे ना लाडू वळायला घ्यायचे. आता साईडला आहे ना मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलंय, तुम्ही तूप पण लावू शकता, मी पाणी घेतलेलं आहे. तर पाणी आपल्याला थोडंसं हाताला लावायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच जे आहे लाडू वळायला घ्यायचे आहेत. त्याच्याने गरम पाणी यूज केल्याने ना मला अनुभवलं की गरम वगैरे लागत नाही एवढं आणि हातालाही काही चिटकत नाही, त्याच्यामुळे मस्त असे पटापट वळले जातात.
चला जेवढे मला लाडू वळता आले तेवढे मी वळून घेतले. पण मग मी जसं की तुम्हाला म्हटले की गोळा कडक झाल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बनवता येत नाही किंवा त्याला काही करता येत नाही. तर अशाऐवजी आपण फेकून न देता हे सगळं, आता काही जणी मला माहिती नाही काय करतात, पण मला म्हणजे मी तरी काय करते ना, आता हे कडक झालेलं होतं त्याच्यामुळे पुन्हा जे आहे हे जे कडक झालेलं असतं त्याला व्यवस्थित जे आहे कढईमध्ये परत त्याच कढईमध्ये टाकून मेल्ट करून घेते. थोडंसं मेल्ट करते जेणेकरून ते असं नॉर्मल याच्यामध्ये म्हणजे नॉर्मल याच्यात येईल त्याच्या. तर हे जे ढीग वगैरे आहेत ते मोडले जातील अशा पद्धतीने मी त्याला आणि मेल्ट करून घेते. तर आता हे बघा, हे ढीग आहे ना थोडे जास्तच मोठे होते, त्याच्यामुळे मी काय केलं ना, त्याला मुसळणे ना थोडेसे दाबून घेतले कढईमध्येच, म्हणजे कसं ते नरम पडले थोडे. त्याच्यामुळे आता मी ना हे बाहेरच करू शकले असते म्हणजे कढईत टाकण्या अगोदर, पण त्यावेळेस ते खूप जास्त कडक होते. पण मग मी त्यांना कढईमध्ये जरा वेळ परतवून घेतलं आणि ते थोडे नरम झाले, त्याच्यामुळे ते लगेच जे आहे तिथे मॅश झाले. आता हे सगळं जे आहे, आता हे बघा, तर आता हे बघा आपण याला ना असंच परतत राहायचंय आणि हे बरोबर नॉर्मल जे कन्सिस्टन्सी त्याची अगोदर होती ज्यावेळेस आपण गुळामध्ये तीळ मिक्स केली होती तशी झालेली आहे. आणि याचे ना तुम्ही आता लाडू पण बनवू शकता, पण आता मला लाडू नाही बनवायचे याची मी आता तिळाची वडी बनवणार आहे. सेम जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं, ताटाला तूप लावून घेतलंय आणि हे जे काय आपण मिश्रण आता पातळ करून घेतलंय, नॉर्मल करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचंय आणि याला ना असं सरळ थापून घ्यायचंय व्यवस्थित असं चौकोन आकाराचं, जेणेकरून आपल्याला वडी व्यवस्थित त्याची पाडता येईल. आणि तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता टाकून न देता, जर तुम्हाला म्हणजे कडक झालं असेल मिश्रण वगैरे तर त्याच्यामुळे असं सुद्धा आपण करू शकतो. आता याला ना मी व्यवस्थित आहे ना थापून घेते अशा वडीच्या आकाराने चौकोन. तर हे बघा, इथे ना मी चौकोन भरपूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे वडी व्यवस्थित छान पडण्यासाठी. आणि याला ना आपल्याला गरम गरम असताना जे आहे वडीचा शेप देऊन घ्यायचा आहे, कारण थंड झाल्यानंतर ते कडक होतं आणि अजिबात त्याला काही हात लावता येत नाही आपल्याला, जसं की तुम्हाला मगाच दाखवलं होतं मी कढईमध्ये टाकण्या अगोदर. तर चला आता मस्तपैकी मी याला ना आता शेप जो आहे वडीचा देऊन घेतलाय आणि याला लगेचच जे आहे आपल्याला काढायचं नाहीये. हे थंड झाल्यानंतर म्हणजे नॉर्मल असं थोडं थंड झाल्यानंतरच आहे ना याला आपल्याला जे वड्या आहेत ते काढून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला ते पुढे सांगेलच व्हिडिओमध्ये कसं काय. तर चला आता ते थंड होत आहे तोपर्यंत ना मी इथे गुळ तिळाची वडी जी आहे ती बनवायला घेते. इथे ना मी 1 वाटी तीळ घेतलेली आहे, जी की मी तुम्हाला दाखवते वाटी, त्या वाटीने मी मोजून घेतली 1 वाटी तीळ. आणि इथे ना मी 1.5 वाटी गुळ घेतलेला आहे आणि पाव वाटीला थोडंसं कमी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता चला हे सगळं मिश्रण मी तुम्हाला दाखवलं आणि आपल्याला ही तीळ जे आहे जशी आपण अगोदर तीळ भाजून घेतली तसंच आपल्याला ना तीळ आणि शेंगदाणे जे आहेत छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर चला तीळ शेंगदाणे ना मी आता भाजून घेतले आणि यांना ना आता थोडंसं थंड होऊन देते. तोपर्यंत आहे ना आपण जी वडी व्यवस्थित म्हणजे साचे तिचे पाडून घेतलेले होते, हे करून घेतलेली होती, तिला ना आता आपण काढून घेऊ आणि ती बऱ्यापैकी थंड झालेली आहे, त्याच्यामुळे लगेच जे आहे काढून घेते. आणि हे बघा किती छान अशी याची वडी रेडी झालेली आहे. तुम्ही याचे ना लाडू सुद्धा बनवू शकता, पण मला म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं, त्याच्यामुळे मी ना वडीच बनवली आणि खूप मस्त अशी वडी त्याची रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती जाड आणि छान अशी रेडी झालेली आहे. इथे ना आपले तीळ आणि शेंगदाणे सुद्धा जे आहेत थंड झालेले आहेत. तर आपल्याला ना याला असं नॉर्मल असं जाडसर ठेवायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं याला फिरवून घ्यायचंय. जाडसर ठेवायचंय, थोडं जास्त पण नाही, पण थोडंसं असं जाडसर ठेवायचंय जेणेकरून खाताना त्याची चव यायला हवी अशा पद्धतीने. ज्या कढईमध्ये मी अगोदरचं लाडूचं मिश्रण बनवलं होतं तीच कढई मी इथे यूज करणार आहे आणि त्याच्यामध्ये ना मी 1 चमचा टाकलेला आहे तूप. आता याच्यामध्ये ना आपला जो गूळ घेतलेला होता तो टाकून याला पण छान मिक्स करून घ्यायचंय. आणि याच्यामध्ये ना मी आपल्या पोहे खाण्याचा चमचा आहे, 2 चमचे याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. आता याला ना आपल्याला छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे, जसं आपण अगोदरचे गूळ मेल्ट करून घेतले सेम त्याच पद्धतीने आपला गूळ जो आहे इथे अशा पद्धतीने मी ना मेल्ट करून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये ना फेस तयार झाला की लगेच जे आपल्याला आपण कूट तयार करून घेतलेला आहे शेंगदाणा आणि तिळाचं, तर ते लगेच जे आहे आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि छान याला ना एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अगेन ताटाला जे आहे खाली तूप लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय ते त्याच्यामध्ये टाकते आणि छान याला ना वडी जशी आपण अगोदरची थापून घेतली सेम त्याच पद्धतीने थापून घेते आणि त्याचे जे शेप आहे वडीचा तो सुद्धा मी याला देऊन घेते. पण त्याच्या अगोदर आहे ना इथे माझ्याकडे ना काजू बदामाचे थोडेसे मी असं हे करून ठेवलेलं आहे,
किसून ठेवलेले आहेत ते काजू बदामाचे किसणीने. सो ते मी याच्यामध्ये ॲड करते वरून. असं छान वाटतं ते बघायला वगैरे, त्याच्यामुळे मी ते ॲड करते. पण तुम्हाला जर वरून तीळ ॲड करायची असेल तर तुम्ही ती पण करू शकता. पण मला थोडंसं वेगळं म्हणून नाही का, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं काजू बदामच ॲड केलेत. काजू बदाम, त्याच्यानंतर जे काही आपल्याकडे ड्रायफ्रुट्स असतील ते सगळे आपण किसून घ्यायचे आणि छान वरून ते गार्निशिंग करायचे आहे. छान वाटतं ते दिसायला वगैरे पण, आणि चवीला पण खूप असं भन्नाट लागतं छान. ही काजू बदामाचं थोडंसं टाकून झाल्यानंतर आहे ना, मी याला चमच्याने ना थोडंसं असं खाली दाबण्याचा प्रयत्न करते, अलगद हाताने, जास्त नाही, जेणेकरून ते वरच्यावर राहणार नाही, व्यवस्थित आतमध्ये राहील ते, त्याच्यामुळे. आणि लगेच जे आहे याला चाकूच्या साह्याने ना वडीचा शेप देऊन घेते. आता तुम्ही जेव्हा पण तुम्ही वडीला शेप द्याल तर त्यावेळेस आहे ना, पहिले चाकूला म्हणजे तूप लावा किंवा तेल किंवा तुम्ही पाणीसुद्धा लावू शकता, कारण गूळ जो आहे गरम असतो आणि तो लगेच जे आहे आपण चाकू घ्या किंवा उलथणं वगैरे, तर त्याला लगेच जो आहे तो गूळ लागतो किंवा ते मिश्रणच डायरेक्ट वरती येतं. त्याच्यामुळे काळजीने ना आपण तूप किंवा तेल, पाणी जे काय असेल ते लावून घ्यायचं आहे आणि मग जे आहे वडीला शेप द्यायचा. तर चला, फायनली जे आहे इथे ना आपली वडी जी आहे रेडी झालेली आहे. आणि हिला आहे ना मी शेप दिल्यानंतर आहे ना थंड होऊन दिलं. जसं की अगोदरची वडी मी तिळाची वडी बनवून घेतली, सेम तशीच आता हिला पण मी जे आहे थंड करून घेतली. आणि त्याच्यानंतर जे आहे याला आता मी काढून घेते. अगोदर शेप दिल्यामुळे ना ती इझिली रिमूव्ह होते तिथून, कारण खाली पण तळाला आपण तूप लावलेलं असतं, त्याच्यामुळे लगेच जे आहे ते रिमूव्ह होतं, चिटकून बसत नाही खाली. आणि तुम्ही बघू शकता वडीचा शेप किती भारी आहे आणि दिसायलाच इतकी सुंदर दिसते ना. मला तर हे पाहून मला डायरेक्ट मोहनथाळच आठवला, इतका म्हणजे सुंदर त्याला कलर वगैरे आलेला आहे. आणि जे काय आपण म्हणजे ड्रायफ्रुट्सचं गार्निशिंग केलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण त्याला ना डायरेक्ट इतकं मस्त असं लुक आलेला आहे ना, खूप छान लुक आलेला. बाकी बनवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मुरमुरे राहिले बनवायचे, कारण आमच्या साहेबांची चिडचिड सुरू झाली आहे, झोप आली त्याला आणि 2 वाजलेत ऑलमोस्ट. त्याच्यामुळे म्हटलं चला आता त्याला पण झोपवून देते. आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी बघा बीट वगैरे वरती ठेवले होते उन्हात वाळण्यासाठी, किसून वगैरे त्याची पावडर बनवण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून काय काय होतं, हे होतं ऑरेंज संत्र्याची सालं पण होती. सो ती पण मला मस्त अशी पावडर बनवून घ्यायची दोघांची. तर आता वरती वाळण्यासाठी मी ठेवलं होतं, मस्तपैकी वाळले असतील, कारण ऊन सध्या कडक भयंकर पडतंय, त्याच्यामुळे वाळले असतील. तर मी ना ते वाळण्यासाठी ठेवलं होतं आणि आता बऱ्यापैकी वाळलं असेल, त्याच्यामुळे ते वरून घेऊन येते आणि त्याच्यानंतर आहे ना त्याची मस्त अशी पावडर बनवून घेते. चला, कारण याला पण लवकर झोपायचं, कारण अशीच चिडचिड चालली त्याची. तरी पण मगाशी ना मी त्याला म्हणजे बर्फी वगैरे, त्याला असं तोंड वगैरे त्याचं चालूच ठेवत होते, खात होता. लाडू बर्फी बनवली की लगेच खात होता मस्त. त्याच्यामुळे चला आता बघा आमचा फीडबॅक पण कळाला लगेचच, छान आहे लाडू. तर चला आता वरून आहे ना मी पहिले ते सगळं घेऊन आली आहे. तरी पण बघा वरती आली तर लगेच माझ्या मागे ते गाडी घेऊन आलाय खेळण्यासाठी. म्हणजे त्याला खेळाच्या पुढे खरंच काहीच नाही आहे. मस्तपैकी वाळलेलं आहे. किती म्हणजे पूर्ण किती बारीक झालं नाही ते, असं पूर्ण चिप झालं नाही. तर त्या दिवशीच बघा मी टाकलं, तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असेल, त्याच्यामध्ये किती मोठं दिसत होतं. आणि हे बघा आता किती म्हणजे किती छोटं झालं ते वाळून. नंतर हे संत्र्याची साल, आता मी जी टाकली होती ती थोडीच होती, पण मग ताईंनी ना माझ्यासाठी काढून ठेवली होती संत्र्याची साल. कारण मागच्या वेळेस बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ऑरेंज म्हणजे सगळं जे आहे बीटचं पण टाकलं होतं वाळवण्यासाठी, नंतर संत्र्याची साल पण टाकली होती, पण पावसामुळे ते सगळं खराब झालं, टाकून द्यावं लागलं. म्हणून ताईंनी माझ्यासाठी काढून ठेवले होते, म्हणून त्यांनी म्हणजे वाळवण्यासाठीच ठेवले होते. मग आता ते पण दोघं मी मिक्स केलेत, वाळलेत आणि आता मस्तपैकी बघा लगेच जे आहे असा आवाज येतोय, मस्त असे वाळले. आज क्लासला मला सुट्टी होती, त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्समध्ये पण आवरणं झालं सकाळी. आणि चला आता पहिले ना कपडे घेऊन जाते खाली, घड्या वगैरे सगळी घालून घेते. नाही तर कसं खाली गेल्यानंतर ते वरून घेऊन आली. आता सगळ्यात पहिले ना हे बीट काढून घेते, खूप कडक झाले त्यात आहे ना, मग उलट मीनच काढते, कारण हाताने ते नॉर्मली निघणारच नाही.
आणि केवढंसं झालं बघा ना, ते मी अगोदर टाकताना केवढं मोठं होतं, म्हणजे ज्यावेळेस मी ते बीट किसलं होतं आणि आता बघा ते वाळून एकदम थोडंसं झालं. आता याचं किती होतं काय माहिती, बट चला बघू, ट्राय करू. चला फायनली मी आता आहे ना हे सगळं काढून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून आहे ना याची मस्त अशी बारीक पावडर बनवून घेते. छान याला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आवाज येतोय, सॉरी बेटा. आता आहे ना मी मस्त अशी बीटची पावडर हे बघा बनवून घेतली, तुम्हाला मस्त दाखवते. हे बघा किती मस्त अशी बीटची पावडर आपली जाडसर, म्हणजे ना बारीक दळली मी तिला, पण ती आहे ना जसा आपला रवा असतो सेम त्याच्यापेक्षा थोडंसं आणखी बारीक आहे. रवा जसा असतो त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक आहे. तुम्ही हे गाळून घेऊ शकता, पण मला असंच हवं आहे. इथे ना बीटची पावडर तर रेडी झालेली आहे, पण आता आहे ना आपल्याला बनवून घ्यायची आहे संत्र्याच्या सालची पावडर. आता हे संत्र्याची साल आहे ना आपल्याला अशी तोडून टाकायची. काय झालं, व्हेरी गुड, छान छान छान. तो जेसीबी बेटा, ओके 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 ट्रॅक्टर, ओके चालेल. तर चला आता आहे ना मी हे संत्र्याची साल काय त्याला दाखवू, तर थांब दाखवते ना, मी दाखवते. तर हे बघा आमचा हा आरूचा ट्रॅक्टर आहे, त्याचं म्हणणं आहे की दाखव, घे जा. बाल हट्ट काय करणार, असो. तर आता हे संत्र्याची साल जे आहे ते ना मी अशी तोडून टाकते, जेणेकरून ते छान अशी दळले जातील. कारण जास्त मोठे जर असले तर म्हणजे एवढे दळायला त्याला प्रॉपर ती बारीक दळलं जाणार नाही, त्याच्यामुळे. आता हे सगळे भांड्यात काढून घेतले आणि याला आहे ना मस्त मी असं जसं आपण बीटचं पावडर बनवून घेतलं तसंच याचं आहे ना छान असं पावडर मी आता मिक्सरमध्ये याला बनवून घेईन. संत्र्याच्या सालची पण आहे ना व्यवस्थित पावडर जी आहे ती बनवून घेतली. आणि माझ्याजवळ आहे ना ॲक्च्युली मिक्सरचं जे भांड्याचं म्हणजे वरचं जे झाकण आहे ते थोडं लूज आहे, त्याच्यामुळे मी प्लेट ठेवूनच आहे ना हे सगळं दळून घेतलं, जेणेकरून ते बाहेर उडणार नाही वगैरे म्हणून. आता प्लेटवरचं पण आहे ना व्यवस्थित मी सगळं काढून घेते. तर चला मस्तपैकी आपली पावडर बघा इथे रेडी करून घेतली मी. पहिले नाही हिला प्लेटमध्ये काढून घेते. पावडर दोन्ही बनवून घेतल्या, कारण तिकडे घराचं काम चालू आहे, आवाज भयंकर येतो किचनमध्ये, म्हणून बेडरूममध्ये चालू सांगण्यासाठी. तर सगळ्यात पहिले मी ना ही बीटची पावडर बनवून घेतली होती. तर बीटच्या पावडरचे म्हणजे मी कशासाठी बनवली ते सांगते. ॲक्च्युली खास करून मी ती फेस पॅकसाठीच बनवलेली आहे, पॅकसाठी बनवलेली आहे. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस मी हे बनवत होती बीट पावडर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितले होते मी हे कशासाठी, फायदे वगैरे काय काय आहेत. तर याचं मी काय सांगत नाही, बट ऑरेंजचे जे आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता, पण याच्यात पण मी थोडंसं तुम्हाला सांगते. त्यात जर सांगायचं झालं तर आपण जे बीट फ्रीजमध्ये ठेवतो तर ते कसं आहे ना, आता कधी कधी त्याला पण लिमिट असते, ते पण राहतं वगैरे, त्याच्यामुळे त्याची पण आहे ना एक लिमिट असते फ्रीजमध्ये ठेवण्याची, त्याच्यामुळे ते खराब होत जातं. त्याच्यामुळे आपण आहे ना अशी पावडर बनवून ठेवू शकतो, ती राहते 3-4 महिने तरी छान अशी टिकून राहते ती. आणि ऑरेंजचं जर सांगायचं झालं, ऑरेंज म्हणजे संत्र्याच्या सालची जर सांगायचं झालं, वास तर एक नंबर, इतका वास भारी येतोय ना, खूप मस्त वाटतंय. याची जर सांगायचे झाले फायदे तर हे पण मी खास करून फेस पॅकसाठी किंवा आपले म्हणजे टॅनिंग वगैरे जे पण आपलं काढण्याचं आपण हे करतो त्या गोष्टींसाठी आपण त्याला यूज करू शकतो. पॅकसाठी किंवा आपलं कुठलं बॉडी वॉश जर आपल्याला बनवायचं असेल तर आंघोळीच्या वेळेस आपण बॉडी वॉश म्हणून सुद्धा ते सुद्धा यूज करू शकतो. खूप मस्त असं स्मेल वगैरे सुद्धा येतो आणि छान वगैरे मस्त असतं. आणि संत्र्यामध्ये ना व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, त्याच्यामुळे खूप असं हेल्दी आणि प्रोटीनेबल असतं ते. तसेच त्याची सालसुद्धा असतात. आणि मी तर असं ऐकलेलं आहे की बरेच लोक त्याला खातात सुद्धा, ही जी पावडर आहे ती खातात सुद्धा. तर आता मी तर ते काय अजून ट्राय केलं नाही, मी फेसवर वगैरे ट्राय करते किंवा बॉडीला जर मसाज वगैरे किंवा आपलं फेस भरपूर याचे युजेस आहेत ऑरेंज पील पावडरचे, जसं की फेस पॅकमध्ये यूज करू शकतो, हेअर वॉश करतो त्यावेळेस सुद्धा आपण यूज करू शकतो. हेअर्सला छान आपल्या असं मस्त शायनिंग येते, त्याच्यानंतर स्मेल तर एक नंबर येतो खरंच. ज्यावेळेस आपण याच्याने केस धुतो ना एक नंबर स्मेल येतो. तर अशी काहीशी आहे ही पावडर आणि खरंच खूप मस्त आहे. तर याचे पण मी फेस पॅक लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल, मी कसं काय यूज करते हे लवकरात लवकर शेअर करेल तुमच्यासोबत. आणि चला आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 3:30 झालेत. आरूला थोडं झोपवण्याचा प्रयत्न करते, कारण चिडचिड त्याची होईल, त्याच्यामुळे थोडं झोपवण्याचा प्रयत्न करते. मला नाही वाटत तो झोपेल,
पण मग थोडं ट्राय करते, कारण चिडचिड मग खूप जास्त होते जर झोपवलं नाही त्याला तर. त्याच्यामुळे प्रयत्न करते आणि भांडे जे राहिलेले आहेत थोडे त्याला झोपून वगैरे मग आवरून घेते. आज मला आहे ना गावात पण जायचं आहे, दळण वगैरे करायची आहे. भाजीपाला तर रविवारी म्हणजे शनिवारी वगैरेच जाते, त्याच्यामुळे आज काय आणायचं नाही आहे, फक्त दळण वगैरे करून घ्यायचे. सो चला आता मी ना पहिले आरूला वगैरे झोपू घालते आणि मग बाकी. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, आता ह्या आपण ज्या पण पावडर बनवलेल्या आहेत यांना आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे. 3 ते 4 महिन्या आरामात मस्तपैकी जातात, छान असे टिकतात ते. त्याच्यामुळे मस्त असं त्यांना हवाबंद डब्यामध्येच ठेवायचे. तर चला आरूला ना मी झोपवण्याचा खूप प्रयत्न केला. मला माहिती होतं 4 वाजले तो झोपणार नाही, पण मग मी एक आपलं ट्रायल केलं की झोपला तर झोपला म्हटलं, अंदाजे 3 मारला, पण तो काही झोपला नाही, खेळत बसला. तर तो खेळत होता तोपर्यंत मी ना फरशी वगैरे आवरून घेतली, कारण सकाळी फरशी पुसली नव्हती, त्याच्यामुळे फरशी वगैरे पुसली. थोडी कामं होती, भांडे वगैरे आवरायची ती आवरून घेतली. आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला मगाच म्हटली होती की दळण ठेवायला जायचं आहे, तर दळण म्हणजे दळण ठेवायला गेले. तर निकमताईंना पण थोडं बाहेर जायचं होतं आणि मला पण जायचं होतं, त्याच्यामुळे सोबतच जे आहे आम्ही निघालो आणि थोडंसं कॉस्मेटिकच्या वस्तू वगैरे घेतल्या. आणि आणखी ना मला थोडंसं बाहेर म्हणजे जायचं होतं, आता ते मी काही शूट घेतलं नाही, सो त्याच्यामुळे आम्हाला ना थोडं घरी जायला उशीरच झाला होता. तो चला आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो चला भेटूया असेल एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चला बाय बाय.